आणि बॅट्समन गणेश हे दोन खेळाडू खेळपट्टीवर आहेत. दुसरा बॉल लेग ब्रेक बॉल होता, यावेळेस मात्र आडव्या बॅटमॅन अर्थातच लॉफ्टेड शॉट, चेंडू निघून जाईल. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4, चौकार. यावेळेस शॉट ऑफ गुडलेन, जबरदस्त स्ट्रोक्स. व्यासपीठाला सलामी देणारा कॅन्डीच्या बॅट मधलं सेकंड इन अ रो 2 चौकार येत आहेत. टीमची टोटल बघू शकाल 10 धावा. कॅन्डी खूप चांगला खेळाडू आहे, आपण बघतोय कौशल्याने भरलेला खेळाडू. अनेक प्रकारचे स्ट्रोक्स त्याच्या मनामध्ये आहेत आणि ते मनातली गोष्ट स्वप्नामध्ये सुद्धा सत्यात उतरवतो असा असणारा हा खेळाडू कॅन्डी. यस, वाईट बॉल. कारण त्यानंतर गोलंदाजाची लाईन पूर्णपणे घसरवली. 11 धावा धावफलकावर. अशोक गोलंदाजी करतोय, आपण बघितलं 4 चेंडू फेक, दुसऱ्या चेंडूवर 4 धावा, तिसऱ्या चेंडूवर 4 आणि चौथा चेंडू मात्र वाईड. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा शहराच्या बाहेर होता, परंतु कॅन्डीची बॅट एक बार बल्ला चला रुकने वाला नाही. चले तो शाम तक नाही तो चांद तक. जबरदस्त स्ट्रोक्स. कॅन्डी नावाचं वादळ घोंगावायला झाली सुरुवात. आउटफील्ड मध्ये गोविंद सुद्धा विचार करत असेल की कॅन्डीला थांबवावं कसं, आणि जर कॅन्डी थांबला नाही तर मात्र पूर्णपणे स्वप्न उद्ध्वस्त. पहिल्या षटकामध्ये ब्लेझिंग स्टार्ट बाय द कॅन्डी आसनगाव टीम. डगआउट मधून टाळ्यांचा उद्घोष होताना पाहायला मिळतोय. जबरदस्त सुरुवात. कॅन्डी आणि गणेश हे दोन खेळाडू आपल्या संघासाठी ताबडतोबी जी फलंदाजी करत असताना तुम्ही बघू शकाल. आणि पहिल्या षटकामध्ये अशोक मात्र मार खाताना, ज्या पद्धतीने पोलीस जेवढे मारतात ना तेवढा कॅन्डी फलंदाज हा गोलंदाजाच्या प्रत्येक चेंडूवर. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक, स्टँड अँड डिस्पॅच फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॅन्डीच्या बॅट मध्ये आणखी एक धमाका षटकार. रन्स मिळतील 6. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह गोविंद आहे आणि गोविंद कडून झेल सुटणं मी तर म्हणेन अशक्य आहे. जणू काही मॅग्नेट आणि लोखंड चिकटवलंय हातांना, लोखंड आणि लोहचुंबक सुद्धा चिटकवलंय आणि या ठिकाणी एक चांगला झेल पकडला जातोय. कॅन्डी नावाचं वादळ शमवलं, निश्चितच सुटकेचा निश्वास सोडलाय प्रतिस्पर्धी संघ. आपण बघतोय कामतपाडा गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे टायर पंक्चर करून टाकला कामतपाडा संघाच्या गाडीचा. अर्थातच धावसंख्या आपण बघू शकाल. ब्लेझिंग स्टार्ट काय सुरुवात करून दिली कॅन्डीने. तब्बल 23 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली करून दिली, परंतु निश्चितच वेळ होती कॅन्डीला थांबण्याची. परंतु कॅन्डी नावाचं बादल शमवलं अशोक नावाच्या गोलंदाजानं आणि एक चांगला पकडलाय गोविंद. पुन्हा एकदा झेल पकडल्यानंतर दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन स्वतः संघाचे संघनायक कर्णधार गोविंद गोलंदाजी मार्फत तयार. 20 मिनिटे आणि त्यानंतरची 20 मिनिटे अग्निपरीक्षा रामायणामध्ये सीतेला सुद्धा द्यावी लागली आणि बघता बघता पास झाली त्या परीक्षेमध्ये. ही परीक्षा कोण पास होईल, निकाल काय लागला जाईल, सगळे प्रश्न बंद असतील. उत्तर यायचं बाकी आहे. ए तो सिर्फ ट्रेलर है, मूवी और पिक्चर अभी बाकी आहे. पहिले षटक संपलंय. 22 तब्बल 23 धावा धावफलकावर. अशोकने खूप मार खाल्ला. गोलंदाज तयार गोविंद. यावेळेस मात्र शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. थोडासा चेंडू फाईन खेळलाय. शॉट फाईन लेगला चेंडू जाईल घोषांतरी क्षेत्रामध्ये. रन्स मिळतील केवळ आणि केवळ 1. ह्या एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावा धावफलकावर आमचे स्कोरर जेडी सर पुन्हा जोडले जात आहेत. आमचं मत भाग्य की त्यांच्या सोबत आम्हाला बसायला मिळतंय. आणि उजव्या बाजूला खऱ्या अर्थानं आमचे संदीप निमसे सर. हे दोन खेळाडू, एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला, परंतु दोन्ही खेळाडू दोन्ही बाजूला नसून तर अव्वल दर्जावर पोहोचलेले आहेत. हॅट्स ऑफ, सलाम करेल. बॅक टू क्रिकेट जाऊ आपण मॅच कडे. कॅन्डीला बाद केल्यानंतर बॅट्समन गणेश आणि जबाबदारी घेऊन खेळपट्टीवर बॅट्समन पोहोचलाय महेश. उर्वरित सगळी जबाबदारी या दोन फलंदाजाची असेल अशी चिन्ह या ठिकाणी खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. परंतु आपण बघू शकाल गोलंदाजीवर तयार असेल गोलंदाज संघाचा तारणहार सर्वेसर्वा करता धरता संघाचा कर्णधार गोविंद. आजपर्यंत अनेक ट्रॉफ्या जिंकून देणारा हा खेळाडू आहे.
अनेक फलंदाजांची स्वप्न उद्ध्वस्त करून गोलंदाजीमध्ये अव्वल दर्जाचा मान मिळवणारा खेळाडू गोविंद, परंतु गोलंदाजी झाल्यानंतर बॅटिंग सुद्धा त्याच ताकदीने करणारा खेळाडू म्हणजे गोविंद. सगळ्या मैदानावर आज गोविंदचं अधिराज्य गाजेल का? पहिल्या षटकामध्ये कॅन्डी नावाचं वादळ आलं, त्या वादळाला शमावलं गोलंदाज अशोकने. एक झेल पकडला, डॉली कॅच होती गोविंदच्या माध्यमातून. थोडासा बदल करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मध्ये गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट, गोविंद तयार. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल होता, परंतु थोडीशी बॅकफूटवर येऊन मी तर म्हणेन थोडीशी हलकीशी कट करण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा. सातत्याने नॅचरल गेम ज्या ज्या वेळेला केली जाते, ज्या ज्या वेळेला नॅचरल क्रिकेटचा खेळ दाखवला जातो ना, तेव्हा तेव्हा मात्र तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वीता येते. आम्ही बघतो लो स्कोरिंग मॅचेस कधी कधी डिफेन्स शॉट करून खेळण्याचा प्रयत्न होतो, परंतु नॅचरल खेळ हा कुठेतरी बाजूला जर राहिला ना तर निश्चितच आपण अपयशाचं कारण ठरतो. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव कमबॅक करतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 23 धावा. त्यानंतर मात्र गोविंदने ही घेतलेली जबाबदारी, यस आय एम अ कॅप्टन कूल, आणि सांगत असताना मी एक चांगला गोलंदाज आहे. 3 चेंडू फेकलेत, 1 धाव खर्च गेले, 2 चेंडू पूर्णपणे डॉट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, बॅट्समनने यावेळेस मात्र पुन्हा एकदा संधी गमावली. कॅन्डी डगआउटमध्ये विचार करत असेल, जर मी बाद झालो नसतो तर, जर मी खेळपट्टीवर असतो तर, आणि या ठिकाणी माझ्यासोबत गणेश असता आणि गोलंदाजी करण्यासाठी गोविंद माझ्या समोर असतात तर. जर आणि तरला क्रिकेटमध्ये अजिबात महत्व नाही, भूतकाळ चालणार नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये क्रिकेटचे किती रेकॉर्ड केलेत याला महत्व नाही, तुम्ही तुमच्या आयुष्याच्या इतिहासाच्या पानावर काय लिहिलं याला महत्व नाही, तुम्ही वर्तमानाचं पुस्तक किती तयार करता आणि ते वाचण्यासाठी लोकांना किती देता यावर तुमचं सगळं भविष्य अवलंबून आहे. गोलंदाज तयार. हो पुन्हा एकदा लेग ब्रेक बॉल, जबरदस्त चेंडू हाताळला जातोय. शेन वॉनची आठवण करून देणारा हा चेंडू, अनिल कुंबळे सरांची आठवण करून देणारा हा चेंडू, मी तर म्हणेन शहापूर तालुक्याच्या जयदीप बोंडिवले सरांची आठवण करून देणारा हा चेंडू पाहायला मिळाला. जबरदस्त कमबॅक गोलंदाज गोविंदच्या माध्यमातून. कारण पहिल्या षटकामध्ये 23 होत्या, त्यानंतर वाटलं होतं 46 बनतील, परंतु आपण बघू शकाल सातत्याने डगआउटमध्ये आपल्याला खुर्च्या ठेवल्या आहेत मित्रांनो, खुर्च्यांवर बसायचं आहे. आपण पुढे बसू नका. थँक्यू सो मच. प्रत्येक गोष्टीची आपण काळजी घेता, थँक्यू सो मच, धन्यवाद. बॅक टू क्रिकेट. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर आपण बघू शकाल आसनगाव संघाची धावसंख्या आहे ती धावफलकावर फक्त आणि फक्त 25 धावा. टिक टिक वाजणारी क्लॉक आणि गोविंद नावाच्या गोलंदाजाचा ब्लॉक पाहायला मिळाला. ब्लॉक करून टाकलं दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा. व्हॉट बॉलिंग, काही गोलंदाजी केली गोलंदाज गोविंदने. याला म्हणतात एफर्ट आणि प्रयत्नांतून मार्ग सापडला. इच्छा तिथे मार्ग. कारण म्हटलं जातं मित्रांनो, हा सामना या पद्धतीचा आहे. मगाशी सुद्धा म्हणालो की अंगाला माज आणि हाताला खाज, वारा बघून पाठ फिरवणं याला म्हणतात. काही गोलंदाजी केली गोविंद. ओव्हरपिच बॉल होता, अक्रॉस द लाईनने खेळलाय, चेंडू हवेच्या दिशेला आहे. बघतोय आपण गोविंद त्या ठिकाणी हजर, सगळ्या बाजूला गोविंद. यापूर्वी आपण बघितलं गोलंदाजी केली गोविंदने, फक्त 2 धावा खर्च केल्या. डीप मध्ये जाऊन उभा राहिला, जजमेंट योग्य पकडली गेली आणि त्यानंतर कठीण झेल सोपा केला झेल गोविंदच्या माध्यमातून पकडला गेला. व्हॉट एफर्ट, प्रयत्नांची पराकाष्ठा. कारण गोविंदला माहित आहे अनेक प्रकारची मेहनत केल्यानंतर मिळणारी सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे आत्मबल, कॉन्फिडन्स लेवल. ही तर मात्र आकाशाच्या दिशेला पोहोचली असावी कामतपाडा संघाची. पहिल्या षटकामध्ये 23 धावा बनवल्यानंतर पूर्णपणे दबदबा होता आसनगाव संघाचा, परंतु हाच दबदबा, हाच धाक आणि हाच दरारा पुन्हा एकदा शमवण्याचं काम गोविंद नावाच्या गोलंदाजीने केलं आणि पुन्हा एकदा त्याच्याच खांद्याला खांदा लावून गोलंदाज तयार झाला कैलाश. पहिल्या चेंडूवर विकेट. न्यू बॅट्समन खेळपट्टीवर पोहोचलाय मयूर, जो पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झाला खेळाडू आहे. त्याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे, परंतु मी तर सातत्याने म्हणेन की कॅन्डी नावाच्या फलंदाजाच्या मनामध्ये एक पश्चाताप असेल की पहिल्या षटकामध्ये 23 धावा बनवल्यानंतर मी दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर बाद झालं आणि त्याचेच पडसाद या ठिकाणी उमटले जात आहेत. ते पडसाद निगेटिव्ह पाहायला मिळत आहेत. शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पिच बॉल होता, परफेक्ट मिडल करू शकले नाही. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. तत्पूर्वी एक सिंगल धाव. आपण बघू शकाल जी सुरुवात होती त्या सुरुवातीला पुन्हा एकदा खिंडार पाडण्याचं काम, एखाद्या जहाजाला छिद्र नाही तर खूप मोठं भगदार पडावं त्या पद्धतीने आसनगाव संघाला या ठिकाणी रोखून धरलंय कामतपाडा संघानं. बदल पाहायला मिळाला, इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. यावेळेस निश्चितच
फलंदाज मयूरने केलेली चुकी. चेंडू निघून चालला होता, लाईन खूपच खराब होती. मी तर म्हणेन चेंडू जर सोडून दिला असता तर आमच्या मुन्ना पठाण सरांना पुन्हा एकदा कवायत करण्यासाठी संधी प्राप्त होती, परंतु बॅट आडवी गेली. फलंदाज बाद होतोय मयूर. 1 मोर विकेट डाऊन. आसनगाव संघ पहिल्या षटकामध्ये अधिराज्य गाजवत होता आणि पुन्हा एकदा संकटामध्ये सापडलाय आसनगाव संघ. कॅन्डी लवकर बाद झाला. त्यानंतर मात्र गणेश आहे, महेश आला येता क्षणी पुन्हा एकदा डगावच्या आशयाला. त्यानंतर मयूर आला. जबाबदारी होती, परंतु हीच जबाबदारी अपूर्ण राहते की काय ही चिन्हे पाहायला मिळाली. 3 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 3 चेंडू फेकून झालेत कैलासचे आणि आसनगाव संघ पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल स्लॉग स्वीप सजवायचा होता, परंतु आपण बघू शकाल डाऊन द ग्राउंड हा चेंडू खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक थोडा फंबल झाला आणि याचाच फायदा उचललाय फलंदाज गणेशने. 2 धावा धावून पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय गणेश. आसनगाव टीम सातत्याने अभिलाषा आणि आशा व्यक्त करताना की चौकार आणि षटकारांची आतिषबाजी खेळपट्टीवर होणं या ठिकाणी अपेक्षित असेल आसनगाव संघाला, परंतु होत नाही आहे. 90% अपेक्षा या अपूर्ण राहतात आणि 10% अपेक्षा पूर्ण होत असतात. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन हार्ड पंच डीप मध्ये क्षेत्ररक्षक. यावेळेस आपण बघितलं थोडा फ्लाईट शॉट होता, वेगाने आला क्षेत्ररक्षक, एक चांगला झेल पकडला आणि यावेळेस पकडलेला झेल संपेल गणेश नावाच्या फलंदाजाचा खेळ. गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. दिनेश आणि नकुल हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत. कैलासने सुद्धा एक जबरदस्त गोलंदाजी केली या षटकामध्ये. ओहो, खोलवट टप्प्याचा चेंडू. मी तर म्हणेन चेंडू स्टंपला ब्रश करून निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि बेल सुद्धा खेळपट्टीवर पडला गेला. क्लीन बोल्ड. 1 मोर विकेट डाऊन. पुन्हा एकदा एक विकेट. ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली करतो आणि त्यानंतर आपण आपला उन्माद दाखवत नाही ना, अहंकार बाजूला ठेवून आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहतो ना, त्या वेळा नशिबाची साथ जर लागली तर तुमचं आयुष्य अनुकूलतेकडे जातं. परंतु आपण बघितलं सुरुवात चांगली करून दिली होती कॅन्डीने, परंतु अतिघाई आणि संकटात नाही कॅन्डी बाद झाला. 3 षटकांचा खेळ येतोय संपुष्टात. धावसंख्या आहे ती 28 धावा. कॅन्डी नावाच्या वादळी सागराचे लहरी बघितल्या आणि बघता बघता त्याच लहरी थांबवण्यासाठी गोलंदाज गोविंद नावाच्या गोलंदाजाने एक जाळं फेकलं गेलं आणि त्या जाळ्यामध्ये कॅन्डी नावाचा मासा अडकवला. पुन्हा एकदा ते जाळं एवढं काही विखुरलंय की त्या जाळ्यातून आसनगाव संघाला बाहेर निघता येत नाहीये. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावा त्या धावपलकावर 28. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिलं षटक मी तर म्हणेन आसनगाव संघ कधी विसरू शकणार नाही. तब्बल 23 धावा आणि त्यानंतर 12 चेंडूमध्ये खर्च केल्या धावा कामतपाडा संघाने फक्त आणि फक्त 5. याला म्हणतात गुड कमबॅक. जबरदस्त मॅच बनवली कामतपाडा संघाचे गोलंदाज गोविंद आणि गोलंदाज कैलाश. महेश शेवटचं षटक टाकेल. स्ट्रायकिंगवर बॅट्समन आपण बघू शकाल नकुल. नॉन स्ट्राईक एंडवर शशी. शेवटचं षटक अतिशय महत्वाचं, कारण या षटकामध्ये ठरलं जाईल की किती टार्गेट हा कामतपाडा संघाच्या समोर ठेवला जाईल. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पूल केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण झालंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्पूर्वी 2 धावा धावून पूर्ण. गुड रन बिटवीन द विकेट. धावांची तहान आणि धावांची भूक एवढी काही लागलेली आहे की थेंबा थेंबाने ही तहान भागली जाणार नाही. पूर्णपणे प्यायला लागेल आणि सातत्याने या ठिकाणी एक प्यायला नाही तर तुम्हाला पूर्णपणे तांब्या भरून पाणी प्यावं लागेल आणि तुम्हाला तुमची तहान भागवावी लागेल. आपण बघतोय पहिला चेंडू रिलीज केला या महेशने. 2 धावा खर्च केल्या. धावसंख्या धावपलकावर तब्बल 30 धावा. ओव्हरपिच बॉल होता. बॅटचा फ्लो जबरदस्त, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. काही इंचाचा फरक पाहायला मिळाला. चेंडू वेगाने निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. गुड कमबॅक. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्यानंतर गोलंदाज महेशने स्वतःला समजवलं की थोडा टप्पा मागे ठेवावा आणि फुटवर्कचा वापर नाहीये. फलंदाज नकुल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय. आत्ता मात्र थोडे सफल होण्याचा प्रयत्न आहे, परंतु बॅट फिरवताना बॅटचा फ्लो आपण बघितला. स्ट्रोक खेळताना थोडेसे बॅकफुटवर आले.
भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सातत्याने म्हणतात की तुम्ही गोलंदाज कोणता येतो बघू नका, गोलंदाजाने रिलीज केलेला चेंडू फक्त बघा आणि मग स्ट्रोक खेळा, तुम्हाला धावा या सातत्याने मिळतील. परंतु असं काही होत नाही आहे. गोलंदाजाकडे नजर टाकली जाते आणि यावेळेस फोकस, कॉन्सन्ट्रेशन थोडंसं लूज होते बॅट्समन नकुलचं. यावेळेस फुलटॉस बॉल होता, फटका चांगला आहे, परंतु गोविंद त्या ठिकाणी हजर. मी तर म्हणेन गोविंदाची फिल्डिंग बघत असताना जणू काय रिप्ले बघतो की काय. फिल्डिंग ऑफ द डे, आजच्या दिवसातील चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली गोविंदच्या माध्यमातून. आपल्या संघासाठी सातत्याने धावा वाचवताना गोविंद पाहायला मिळतोय. एक धाव मिळेल आणि आसनगाव टीम पोचलेलं आहे 31 या धावांवर. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पूल, चेंडू हवेमध्ये आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक गोविंद. गोविंद झेल सोडणार नाही, कारण मी तर म्हणेन गोविंदने घेतलेला झेल त्याचा रेकॉर्ड नाहीये. तर गोविंदने कधी जरी झेल सोडली तर तो त्याचा इतिहास रेखाटला जाईल, कारण गोविंद झेल सोडत नाही आजपर्यंत मी बघितलंय. यस, लास्ट गो, शेवटचा चेंडू शिल्लक, गोलंदाज तयार. थोडासा रनअप मध्ये प्रॉब्लेम येतोय. गोलंदाज आमचे अमरजी राऊत या मॅचचा आनंद घेत आहेत आणि खऱ्या अर्थानं थोडेसे थंड होण्यासाठी थंड पेय सुद्धा घेत आहेत. कारण सरबत पिणं आणि स्वतःला शांत ठेवणं, कारण ज्या ज्या वेळा ते बोलतात ना, खऱ्या अर्थाने मुखामधून गंगा कशी वाहते ना, जबरदस्त साधना केली आणि वक्तृत्व काय असतं ते त्यांनी आम्हाला दाखवलं. आम्ही त्यांना आदर्श ठेवतो. आमचे गुरुतुल्य आहेत अमरजी राऊत, एक चांगलं व्यक्तिमत्व. थँक्यू सो मच. पहिली इनिंग कंप्लीट झाली आणि पहिल्या डावानंतर आपण बघतोय आसनगाव संघ पोहोचलाय 37 धावा आणि विजयासाठी 38 धावांचं लक्ष असेल कामतपाडा संघासमोर. मी तर म्हणेन 37 धावा हा चांगला फायटिंग स्कोर असू शकतो. आपण बघितलं जी सुरुवात केली होती ना कॅन्डीनं 23 धावांची, त्यानंतर पूर्णपणे 12 चेंडूमध्ये धावा आल्या नाही. काही गोलंदाजी केली गोविंद नावाच्या गोलंदाजानं, त्यानंतर कैलाश आला, महेशने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती, परंतु शेवटचा चेंडू मी तर म्हणेन ओव्हरपिच बॉल होता. फक्त बॅट आडवी केली, चेंडू निघून गेला मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. या 6 धावेसरशी धावसंख्या जमली गेली 37 धावा आणि विजयासाठी 38 धावांची गरज असेल कामतपाडा संघाला. आत्ता मात्र आपण बघितली नाण्याची एक बाजू, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला काय घडेल हे बघायचं आहे. तत्पूर्वी आपण मनमुराद आनंद लुटत राहा. एस एम स्पोर्टच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफी 2021 हे पर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहिला दिवस आणि ह्या पहिल्या दिवसाची संध्याकाळ थोड्याच वेळात करेल की आजच्या दिवसातील, आजच्या सायंकाळचा आणि आजच्या गटातील विजेता नाही. बघत राहा, ऐकत राहा, मनमुराद आनंद लुटत राहा. एच एम स्पोर्ट्स आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2021. यस, या ठिकाणी दोन खेळाडू खेळपट्टीवर पोहोचतील. पुन्हा एकदा मायक्रोफोनवर मी आमंत्रित करेल आमचे आदरणीय गुरुवर्य अमरजी राऊत. थँक्यू सो मच. धन्यवाद.
24 चेंडू आणि 38 धावांचं आव्हान उभं केलं गेलंय कामतपाडा या संघासमोर. यावेळेला बॉलिंग मार्कवर सज्ज होईल दिनेश आसनगाव संघाकडून. फलंदाजीसाठी सज्ज असेल तो बॅट्समन गोविंद आणि नॉन स्ट्राईकला असेल. यावेळेला लेग साईडच्या दिशेने टोलवलेला फटका चेंडू यावेळेला फाईन लेगच्या दिशेने निघतो आहे. उत्तम क्षेत्ररक्षण निर्णायक क्षणी आपल्या पायांचा वापर करत तलक बुद्धी आपल्याला पाहायला मिळते. की माहित होतं मी चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडूला चेस करतोय, अशा वेळेला त्याला जर स्टॉप करायचं असेल तर मात्र माझी जंप नेमकी कोणत्या वेळी झाली पाहिजे, पायाला त्याला स्टॉप कधी केलं पाहिजे, आणि हे सगळ्यांचं मिश्रण आपल्याला या क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळालं. पुन्हा स्ट्राईकला बॅट्समन गोविंद यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, चेंडू ट्रॅव्हल करतोय फाईन लेगच्या दिशेनं, चेंडू निघून जाईल सीमा पार. हा या डावातला पहिला चौकार. या 4 धावांनिशी संघाची धावसंख्या पुढे सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र 6 या धावसंख्येवर. 24 चेंडू आणि 38 धावा हे लक्ष्य. या लक्ष्याची सुरुवात करताना, या लक्ष्याचा पाठलाग करताना आपल्याला कामतपाडा संघ 2 चेंडूमध्ये 6 धावांवर एक प्रदीर्घ अनुभव आहे दिनेशकडे. या स्पर्धेतला मागचा सामना त्याच्याच गोलंदाजीच्या बळावर जिंकला होता. मात्र गोविंद नावाच्या वादळाला शमवण्याचं प्रत्युत्तर कुणाही गोलंदाजाकडे नाही आहे. आणि का मला सध्या तरी आजच्या दिवसातला फलंदाजीतला एक्का म्हणून गौरवलं जातं, याचं उत्तर गोविंदच्या बॅट मधून आपल्याला येताना पाहायला मिळतं. डिपिडॉनच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय सीमा पार. जे समीकरण कुठेतरी वेल फायटिंग स्कोर वाटत होतं, त्या वेल फायटिंग स्कोरला आपल्या टप्प्यात आणताना 3 चेंडू आणि 12 ही धावसंख्या. या वेळेला तुमच्या बाहेरचा चेंडू त्याला फ्लिक करण्याचा प्रयत्न, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावलाय. अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या 1 न वाढते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 13 या धावसंख्येवर. जेव्हा जेव्हा कठीण वाटतं ना मित्रांनो, तेव्हा तेव्हा त्या कठीण प्रसंगांना सोपं बनवण्याचा प्रयत्न करा. यावेळेला खूप मोठी चुकी आपल्याला स्क्वेअर लेगच्या शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा हा क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात होता. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या या क्षेत्ररक्षकानं ही केलेली चुकी म्हणजे या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो का? कारण ही जर झेल घेतली गेली असती, ही जर कॅच पकडली गेली असती तर मग मात्र मोठा झटका बसला असता कामतपाडा संघाला. कारण की आजच्या दिवसात या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी कामतपाडा संघासाठी सगळ्यात मोलाची भूमिका जर कोणी बजावली असेल तर ती बॅट्समन गोविंद याने बजावली आहे. आणि आता जर गोविंद डगआउट मध्ये परत गेला असता तर एक वेगळं दडपण आपल्याला कामतपाडा संघावर पाहायला मिळालं असतं. कारण की अजूनही कोसो दूर आहे संघ पासून, आणि अशा वेळेला तुमच्याकडून चुका होत असतील एक महत्वाच्या फलंदाजाच्या विरोधात, तर मग मात्र त्या चुकीचा विरुद्धची किंमत मोजायला शिका. चेंडू निघून गेलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये, सीमा पार चौकार. पाच चेंडू आणि आता मात्र बिनबाद 17 धावा. असं म्हणतात ना, चुकीला माफी नाही, त्याचबरोबर चुकीची किंमत ही मोजावी लागते, हे समीकरण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. समोरचा फलंदाज तितका घातक आहे. अनेक स्पर्धा या फलंदाजाने आपला बॅटनं गाजवल्यात, आणि अशा वेळेला जर त्यांचा झेल तुम्ही सोडत असाल तर मग मात्र तुमच्यासाठी एक मोठं धोक्याचं लक्षण मानलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला मित्रांनो. 24 चेंडू 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कामतपाडा या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या धावसंख्येवर. समीकरण बदललं जाईल. आता मात्र 18 चेंडू आणि जिंकण्याकरता 21 धावांची गरज. 38 होत्या, जवळपास 9-9.5च्या सरासरीने या धावा जमवायच्या होत्या. अशा वेळेला जर तुम्ही 6-7 धावांपर्यंत पहिल्या षटकापासून जर सुरुवात केली असते, एक वेदक मारा पाहायला मिळाला असता, इकॉनॉमिकल बॉलिंग जर आपल्याला पाहायला मिळाली असती तर मात्र एक दडपण तुम्हाला समोरच्या संघावर टाकता आलं असतं. कारण की कामतपाडा संघ एक आक्रमक केससाठी गाजलेला संघ आहे, नावाजलेला संघ आहे. या वेळेला वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येईल तो मात्र बॉलर गोलंदाज कॅन्डी. ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव, अनेक दिग्गज व्यावसायिक संघांकडून खेळणारा हा
खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. यावेळी आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी या गटातून संघाला वर कसं नेता येईल, पुढच्या फेऱ्यांमध्ये त्यांचा प्रवेश कसा निश्चित केला जाईल याची नांदी घेऊन या वेळेला फुलटॉस चेंडू त्याला टोलवलंय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. विलंब केला जातो. म्हणतो ना, फील्डमध्ये ज्यावेळेस ऑनफील्ड तुम्ही संघासाठी काहीतरी योगदान देण्याचा प्रयत्न करता, त्या संघाच्या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असताना, तेव्हा लेझीनेस इट्स व्हेरी डेंजरस फॉर युअर टीम. एक तो विलंब लागला गेला चेंडू कलेक्ट करण्याच्या पोझिशन मध्ये. एकदम आरामात चेंडूला कलेक्ट केलं गेलं आणि या वेळेला 2 धावा धावून पूर्ण केला गेला. स्क्वेअर किट करण्याचा प्रयत्न, मात्र तिथला क्षेत्ररक्षक चेंडू पकडेल, एक झेल आणि या वेळेला पंच निर्णय देतील. बाद बसेल एक मोठा झटका. स्क्वेअर किट वेळेला समोरचा क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात होता. कॅच घेऊन तुम्ही डिक्लेअर झोन मध्ये जरी गेलात तरी तुम्हाला विकेट ग्राह्य करावी लागेल, ग्राह्य धरावी लागेल. थँक्यू. बसेला पहिला झटका. पहिले 2 चेंडू आल्या, 2 धावा आल्या. कॅन्डीला माहित होतं की समोरच्या बॅट्समनला कसं खेळवायचं आहे आणि अशा वेळेला गोविंदला जितकं जास्त काळ आपल्याला नॉन स्ट्राईकवर ठेवता येईल तितकं जास्त दडपड आपल्याला कामतपाडा या संघावर टाकता येईल. या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन मनामध्ये चालू आहे आणि अशा वेळेला मात्र एक झेल गेली, स्ट्राईक चेंज झाली. गोविंदाला स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला तानाजीच्या जाण्यानंतर येईल तो बॅट्समन अशोक. या वेळेला ऑफस्टंप बॉलिंग केली जाते, ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन ठेवली जाते. चेंडू पडल्यानंतर त्याला उसळी दिली जाते. पुन्हा त्यावर एक स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला जातो, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातो आणि अशा वेळेला चेंडू मात्र निर्धाव निघून जाईल. या षटकातला पुढचा चेंडू या वेळेला आपल्या प्रयत्नात होत यशस्वी. पॉइंटच्या डोक्यावरून क्रिकेटचं सौंदर्य प्रकट करणारा हा एक सुंदर चौकार. या 4 धावा निश्चित संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 धावा. अजूनही विजयापासून 15 धावा खऱ्या अर्थानं दूर आहे तो संघ कामतपाडा. यावेळेला आता संघर्ष करावा लागेल. असनगाव संघाला इथून अशक्य प्राय वाटणारा विजय मात्र आपल्या टप्प्यात आणावा लागेल, आपल्या आवाक्यात आणावा लागेल. कारण की ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्याच गोष्टी शक्य करण्यासाठी आपण धडपडायचं असतं. पुन्हा एकदा स्वतःसाठी रूम तयार केली गेली. चेंडू निघून जाईल. पुन्हा सीमा पार, बॅक टू बॅक सेकंड 4. हा दुसरा चौकार. या 4 धावा निश्चित संघाची धावसंख्या आणखी 4 न पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 27 धावा. गोविंद मात्र आता वैयक्तिक 24 या धावसंख्येवर खेळतोय. एका हाती खिल्ला लढवणं, खिंड लढवणं कशाला म्हणतात, संघाचा बॅकबोन म्हणून का गोविंदला मानला तर यावेळेस रिव्हर्स शॉटचा केला जाईल अटेम्प्ट, मात्र चेंडू निघून जाईल वंडी घोषित क्षेत्रात. एका धावेसाठी संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 28 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 28 आणि आता मात्र कामतपाडा या संघाला विजयासाठी 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. मगाशी मॅच देखील अशी आली होती, मगाचा सामना देखील असा रंगला गेला होता, परंतु त्यावेळेस सुरुवातीचे 3 चेंडू ज्या प्रतिम रीतीने हाताळले गेले, संघावर एक दडपण टाकलं गेलं. मित्रांनो, असं म्हणतात जेव्हा कमी धावसंख्या राहिलेली असते, लो स्कोर मॅचेस ज्यावेळेस आपण पाहतो ना, त्यावेळेस एक मॅच टफ होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण की जर आपण रिलॅक्स मध्ये राहिलो, रिलॅक्स मोड मध्ये जर या विजयाच्या दिशेने वाटचाल करत राहिलो तर मात्र यानंतरचा प्रत्येक निर्धाव चेंडू तुमच्या विजयावर मॅटर करत राहील. तुमच्या निर्णयावर एक वेगळा परिणाम येताना आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू, अजूनही 10 धावा आहेत. स्वतः युवराज फिरकीपट्टू, अनोखी शैली असणारा गोलंदाज, त्याच्या हाती बॉलिंग सोपवली जाते. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा करणारा गोलंदाज, म्हणतात ना एक वेगळी शैली आपल्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळेल. यावेळेला लेग साईडच्या दिशेने प्रहार करण्याचा प्रयत्न, कॅन्डी तिथे मात्र तैनात. अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. स्ट्राईक होते, रोमी देतोय नॉन स्ट्राईकला. आता बॅट्समन स्ट्राईकला जाईल अशोक. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 29. 2 वर 9, 29 धावा. इथून एक संघर्ष ज्याची उत्कंठा शिगेला पोहोचली पाहिजे, प्रयत्नांची शिकस्त आपण पाहिली पाहिजे. कारण इथून जर तुम्ही संघर्षाची तयारी ठेवलीत, या मॅच मध्ये पुन्हा परत येण्याचं जर स्वप्न बाळगलं आणि त्या दिशेने जर मारा केला तर मग मात्र तुम्हाला तुमच्या ध्येयापासून कोणी निश्चित लांब नेऊ शकत नाही. यावेळेला पुन्हा लेझीनेस आपल्याला फिल्डिंग मध्ये पाहायला मिळतोय आणि त्याचाच परिणाम
धावा होतील धावून पूर्ण 2. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 न पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 3वर 1, 31 धावा. विजयापासून अजूनही 7 धावा दूर आहे कामतपाडा संघ. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. या वेळेला ओव्हरपिच चेंडू त्याला दाखवले आसमान, मात्र कमाल म्हणावी लागेल क्षेत्ररक्षकाची. अप्रतिम झेल, सुरेख क्षेत्ररक्षण पकडली हे कॅच. खेळ संपला. अशोकचा परतावा लागेल माघारी. मॅच मध्ये आले ट्विस्ट, कारण समीकरण बदललंय. समीकरण जाऊन पोहोचले आता मात्र 9 चेंडू 7 धावा. थोडंसं कठीण वाटतं आणि म्हणून मग ती विश्वास नांगरे पाटलांची कविता आठवते आणि ते म्हणतात ना, टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम. जे अशक्य वाटतंय ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू फाईट द अनबिटेबल फो. ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्यास मला हरवायचं आहे. टू बी द अनबिएबल सॉरो. कुणालाही सहन होत नाही असं दुःख मला सहज आहे. आणि या वेळेला आपल्या ध्येयापासून थोडस दूर जाताना आउट ऑफ द क्रीज पंचमुन्ना पठाण यांचा नो बॉलचा इशारा. तीर्थ स्वरूपात 1 धाव आणि पुढचा चेंडू येईल फ्री हिट. टू रन वेअर द ब्रेव डेअर नॉट टू गो. ज्या ठिकाणी धाडसी माणसं जायचा विचार करत नाही त्या ठिकाणी मला जायचं आहे, त्या ठिकाणी मला पोहोचायचं आहे. या वेळेला ते ध्येय, ते धाडस गोविंदच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. संघ पोहोचून गेलाय लक्ष्याच्या पलीकडे आणि गोविंद याच्या बॅट मधून वैयक्तिक 30 धावांचा डोंगर राहतो रचला. दोन्ही संघ शक्यान करूनच बाहेर निघायचं, हस्तालोंदन करूनच बाहेर निघायचे. दोन्ही संघ लाईनअप करायचा आहे. आसनगाव संघ एक नावाजलेला गाजलेला संघ स्पर्धेच्या बाहेर होता.